ध्येय समर्पित लोकनेता जगन्नाथराव जोशी. लेखक डॉक्टर अरविंद लेले. प्रकाशक भारतीय विचार साधना. वाचिका तनुजा राहणे. काही क्षणचित्रे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐन भरातील 1957 सालची जनसंघाची एक वेगळी सभा. पुण्याच्या शनिवार वाड्याचं ऐतिहासिक भव्य पटांगण. विषय अतिशय स्फोटक. संयुक्त महाराष्ट्र समिती विरुद्ध जनसंघ ही जुगलबंदी रंगात आलेली. वातावरणात विलक्षण ताण. सर्वांची उत्सुकता शिगेला पोचलेली. सभेत काय होणार याबद्दल सर्वजण साशंक, चिंतातूर. जनसंघ विरोधी घोषणा देत अनेक जण सभास्थानी आलेले. सभा उधळण्याचा त्यांचा निर्धार. व्यासपीठावरील सर्वांची अस्वस्थता जाणवणारी. जनसंघ संघ कार्यकर्त्यांचे व्यासपीठाभोवती कडे. त्या युद्धसमान वातावरणात प्रास्ताविक भाषणाचा प्रारंभ. घोषणांच्या गदारोळात वाढ. त्यामुळे कुणालाच काहीच ऐकू येत नाही. घोषणांचा जोर पाहून पहिल्या वक्त्याचं भाषण 5-7 मिनिटात समाप्त. सभेचा प्रमुख वक्ता म्हणून नाव जाहीर झालेली व्यक्ती भाषणास उभी राहते. निदर्शकांचा प्रचंड गदारोळ सुरू. त्या गोंधळातच आपल्या खांद्यावरचं उपरणं ठाकठीक करत निर्धारानं तो वक्ता पहिलं वाक्य उच्चारतो. मान्यवर अध्यक्ष महोदय, बंधू भगिनी आणि श्रद्धेय मातांनो. घोषणा अधिकच वाढतात. जनसंघ कार्यकर्ते प्रतिघोषणा देऊ लागतात. थोडीशी दगडफेक सुरू होते. त्या अभूतपूर्व गोंधळात त्या वक्त्याचा घनगंभीर आवाज चढतो, आसमंतात घुमू लागतो. हळूहळू त्या वक्त्याच्या वक्तृत्वाचा समरचमत्कार दिसू लागतो. घोषणा विरू लागतात. तास सव्वा तास सारे जण देहभान विसरतात. छत्रपतींच्या जय जयकारात सभा संपते. सभा उधळण्यासाठी आलेले अनेक जण त्या व्यक्तीचा आणि जनसंघाचा जय जयकार करीत परततात. त्या वीर वक्त्याचं नाव होतं श्री जगन्नाथराव जोशी. शनिवारवाड्यानं त्यापूर्वी आणि त्यानंतरही कदाचित तशा प्रकारची सभा पाहिली नसेल. Sample complete. Ready to continue?